शेतमोजणीच्या खुणा चालू असताना आरोपी तिथे आले आणि माझ्या जमिनीकडे खुणा करायच्या नाही असं म्हणून आरोपींनी सासू आणि सुनेला शिवीगाळ करून लाथाबुक्क्याने मारहाण करून सुनेचा विनयभंग केला आहे। 24 ऑगस्ट रोजी दुपारी ही घटना घडली आहे। एका 37 वर्षीय महिलेनं राऊरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे। त्यामध्ये म्हटले की 24 ऑगस्ट रोजी दुपारी 1:30च्या सुमारास फिर्यादी महिलेच्या शेत जमिनीच्या खुणा चालू असताना आरोपी तिथे आले आणि म्हणाले की माझ्या जमिनीकडे खुणा करायच्या नाही, तुझ्या जागेमध्ये कर असं म्हणून आरोपींनी पीडित महिलेला वाईट शिवीगाळ केली, लाथाबुक्क्याने मारहाण केली, तसेच त्यांचा विनयभंग केला आहे। त्यावेळी त्यांची सासू आणि दीर इथे भांडणं सोडवण्यासाठी आले असता त्यांना लाकडी काठी आणि दगडानं मारहाण करण्यात आली। त्यानंतर आरोपी म्हणाले की मोजणी करायची नाही, तुम्ही सामायिक रस्त्यानं कसे वावरता आम्ही पाहून घेऊ, तुम्ही जर तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनला गेला तर परत मारहाण करू, तुम्ही वावर कसं करता तेच पाहतो असं म्हणून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। पीडित महिलेच्या फिर्यादीवरून राऊरी पोलीस ठाण्यामध्ये आरोपी रामकिसन सोमनाथ धनवडे, अमोल राजेंद्र धनवडे, राजेंद्र सोमनाथ धनवडे, वैभव विष्णू धनवडे, अंकुश सीताराम धनवडे, अरुण सीताराम धनवडे, तेजस रामकिसन धनवडे, शुभम राजेंद्र धनवडे अशा 8 जणांवरती विनयभंगासह शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार प्रवीण बागुल हे करतात। मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, सी 24 तास, राहुरी।